नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या स्टेट बोर्डच्या सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण जॉग्राफीचे स्टेट बोर्ड्स डिस्कस करत होतो. आता आपण मागच्या व्हिडिओपासून काय केलं की 8वीचं जे स्टेट बोर्ड आहे जॉग्राफीचं ते आपण सुरुवात दिली डिस्कशनला. पहिला चॅप्टर आपला झाला होता. सेकंड चॅप्टर जो आहे तो आहे पृथ्वीचे अंतरंग. हा देखील फार महत्त्वाचा आहे. लास्ट चॅप्टर देखील फार महत्त्वाचं होतं, ज्यामध्ये आपण काय केलं की स्थानिक वेळ, प्रमाण वेळ यातला फरक बघितला होता. आणि त्याच्यानुसार बघतो आपण की जगभरामध्ये कशा प्रकारे काय करतो आपण की वेळ निश्चित करतो, हे आपण डिस्कस केलं होतं. भारताचे प्रमाण वेळ, जगाचे प्रमाण वेळ या देखील आपण त्या गोष्टीत बोललो होतो. हा देखील चॅप्टर तितकाच काय की महत्त्वाचा आहे. ठीक आहे ना. सो एकीकडून यातले पण मुद्दे आपण डिस्कस करू. पृथ्वीचे अंतरंग म्हणजे कळते ना की पृथ्वी आपण जी वरून बघतोय, ठीक आहे ना. आता काही गेल्या वर्षामध्ये बघतो आपण की पृथ्वीच्या बाहेर जाणं म्हणजे अगदी शनीपर्यंत जाणं किंवा अगदी युरेनस नेपच्यूनपर्यंत जाणं, म्हणजे पृथ्वीच्या वरती आपण जर विचार केला अगदी सूर्यापर्यंत देखील बघतो की काही आपण एक्सपिडिशन जे जे यान आहे ते पाठवलेत. आपण अगदी मंगळावरती बघतोय आपण यान पोहोचलेत आपले. पण पृथ्वीच्या आतमध्ये नेमकं काय याचा अंदाज घेणं, याची माहिती कलेक्ट करणं जराच डिफिकल्ट आहे, कारण का ते तिथपर्यंत पोहोचणं थोडंसं काय की अवघड काम आहे. पण तरी पण काही थिअरीजच्या आधारे बघतो आपण की पृथ्वीचं जे अंतरंग आहे याची काही आपण माहिती घेत असतो. NCERTची आपण जी सिरीज बघितली होती त्यामध्ये आपण काय केलं होतं की हा जो पार्ट आहे तो आपण डिटेल डिस्कस केला होता की कशा प्रकारे किंवा कोणकोणत्या सोर्सेसच्या आधारे आपण काय करतो की पृथ्वीचं जे अंतरंग आहे, जे इंटेरियर आहे, त्याची माहिती आपण घेत असतो. ठीक आहे ना. त्यामुळं ती पण सिरीज तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आपण काय केलं की जी 11वीचं तुमच्या जे साधारणतः NCERT होती जॉग्राफीची, ती देखील आपण अगदी चॅप्टर वाईज डिस्कस केले. त्यातून तुमचे अजून मुद्दे काय होतील की क्लिअर होतील. ठीक आहे. त्याची लिंक तुम्हाला चॅनलवरती सेपरेट आपली प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला काय की 11 जॉग्राफी तुम्ही जर सर्च केला NCERT तुम्हाला ते सगळी प्लेलिस्ट जवळपास एक 20च्या आसपास व्हिडिओज आहेत तुमची, ते काही तुम्हाला तिथं मिळून जातील. ठीक आहे. एक पहिल्यांदा फ्लो चार्ट आहे, त्यामध्ये काय केले बघा की साधारणतः जनरली पृथ्वीचं जे अंतरंग आहे त्याच्यामध्ये कोणकोणते गोष्टी येतात ते आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलं. तुमच्या मेजर 3 गोष्टी बघा. पहिलं आहे ते म्हणजे भूकवच. एकच मिनिट. पहिलं आहे भूकवच. ठीक आहे. दुसरं आहे प्रावरण आणि तिसरं आहे गाभा. सो अटलीस्ट या 3 गोष्टी काय करू आपण लक्षात ठेवा की जनरली आपण काय करतो. तुम्ही खाली एक इमेज बघू शकता, त्या इमेजमध्ये पण त्या गोष्टी अजून क्लिअर सांगितलं बघा की जो वरचा पार्ट आहे जिथं आपण काय की राहतोय, ठीक आहे ना, त्याला आपण म्हणतोय की भूकवच. आता लक्षात घ्या की या भूकवचामध्ये 2 गोष्टी येतात. पहिलं म्हणजे काय खंडीय कवच, दुसरा एक की महासागरीय कवच. म्हणजे काय, ज्याच्यावरती ज्या जमिनीवरती आपण राहतोय त्याला म्हणतो आपण खंडीय कवच. ठीक आहे. आणि जिथं पाणी आहे, आता पाणी म्हणजे समुद्र आहे तुमचा, समुद्राच्या खाली देखील जमीन आहे, त्याला काय म्हणतो आपण की महासागरीय कवच. सो दोन्हींचं मिळून तुमचं काय म्हणतंय की भूकवच. लक्षात घ्या, भूकवच म्हणजे निव्वळ तुम्हाला किंवा आपल्याला दिसणारा जमिनीचा भाग नव्हे, तो तर त्यामध्ये येतोयच, पण जिथं समुद्र आहे पण त्या समुद्राच्या खाली देखील काय बघतो आपण की जमिनीचा भाग आहे, हा थोडं जास्त खोलीवरती असेल पण तो देखील काय की भूकवचाचाच भाग आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि मग त्या भूकवचाच्या बरोबर आतल्या भागात बघतो आपण की हा जो पिवळा भाग दाखवला तुमचा काय की प्रावरणाचा भाग आहे. ठीक आहे ना. प्रावरण ज्याला म्हणतो आपण. त्याच्या आतमध्ये बघतो आपण की काय की बाह्य गाभा, म्हणजे गाभा जो आहे त्याचे 2 पार्ट पडतील आणि बरोबर सगळ्यात आत तुमचा काय की अंतर्गाभा. सो हे मला ते क्लिअर होऊन जाईल. वरती पण तेच घेतले आपण की साधारणतः पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग जर पाडले आपण 3 विभाग पडतील, भूकवच, प्रावरण आणि गाभा. आता आपण बोलल्याप्रमाणे जो भूकवच आहे त्या भूकवचाचे पुन्हा 2 विभाग पडतील. कुठले कुठले आहेत? खंडीय कवच आणि महासागरीय कवच. इथं आपण बोलूच. तुमचं जो प्रावरण आहे त्याचे देखील बघतो आपण की 2 भाग पडतील, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण, किंवा तेच खाली पहिले बघू तुमचं उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. म्हणजे कळते ना की प्रावरणाचा वरचा भाग आणि प्रावरणाचा खालचा भाग. आणि तिसरा आहे तुमचं गाभा क्षेत्र जे आहे त्या गाभा क्षेत्राचे परत 2 भाग पडतील, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा, जे आपण इथं दाखवलेलं आहे. सो साधारणतः ही जनरल जे क्लासिफिकेशन आहे ते काय करायचं की लक्षात ठेवा तुमचं. ठीक आहे ना. नंतर पुढे बघतोय आपण की जे एक पार्ट आपण डिस्कस लिहिला आपण आउटलाईनचा, त्याचा आपण काय की थोडक्यात माहिती घेऊ आपण. सो पहिला पार्ट आहे तो म्हणजे भूकवच. बघा, पृथ्वीचा हा काय की सगळ्यात वरचा भाग असून तो घनरूप आहे. लक्षात ठेवा. घनरूप म्हणजे काय ना, स्थायू स्वरूपात तुम्हाला हा भाग काय की बघायला मिळेल. तो भूकवच म्हणतो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही, सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. लक्षात ठेवा. हा जो वरचा भाग भूकवच म्हणतो आपण, ज्याच्यावरती आपण राहतोय, ठीक आहे ना, आणि जो समुद्र आहे त्याचा काय की तळाचा भाग जो आहे, तर याला सगळ्यात काय म्हणतो आपण भूकवच म्हणतो. आणि या भूकवचाची जाडी जी आहे ती सगळीकडे काय नाही की सारखी नाहीये. सरासरी आपण जर जाडी काढली तर किती होती तुमची, ती 30 ते 35 किलोमीटरच्या आसपास जाते. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढे बघतोय आपण भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे. लक्षात ठेवा. खंडाखालची म्हणजे कळते ना, जिथं जमीन आहे त्या जमिनीच्या ठिकाणी बघतो आपण की तुमची जाडी किती आहे, साधारणतः 16 ते काय की 45 किलोमीटरच्या आसपास आहे. भूकवचाची ही जाडी पर्वत श्रेणीच्या खाली 40 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. सो लक्ष घ्या, जिथं जमिनीवरती काही मोठे मोठे पर्वत आहेत
सो असे पर्वत असणाऱ्या ठिकाणी काय बघतो की भूकवचाची जाडी जी आहे ती 40 किलोमीटरच्या आसपास आहे, म्हणजे जास्त जाडी तुमच्यासाठी, ठीक आहे ना. तर सागर पृष्ठाखाली ती 10 किलोमीटर पेक्षा काही की कमी. आता आपण बोललो की जिथं समुद्र आहे तिथे काय बघतो आपण की तळ जो आहे तो तळ थोडासा पातळ असेल, आणि तिथं आपण बघतो की भूकवचाची जाडी जी आहे ती किती आहे की जवळपास 10 किलोमीटर पेक्षा पण काही की कमी असते आपल्याला बघायला मिळते. सो हे फॅक्ट्स काही की महत्वाचे आहेत, काय कारण की लक्षात ठेवा. सरासरी जाडी किती आहे 30 ते 35 किलोमीटर आहे. पुढे बघतोय आपण भूपृष्ठाखाली जस जसे खोल जावे तस तसे तापमान वाढत जाते. फॅक्ट फार महत्वाचे. मागच्या 2 वर्षापूर्वी कंबाईनचे क्वेश्चन आहे की भूपृष्ठाखाली काय करू आपण की जस जसे आपण खाली जाऊ तस तसं काय होते की तापमान जे आहे ते काय होते की वाढत जाते, ठीक आहे. पुढे म्हणते बघा भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते, बोलू आपण तुमच्या. त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात काही की घट होते. आता हे स्टेटमेंट नीट समजून घ्या बरं का. बघा काय म्हणलो आपण, भूकवचामध्ये आपण काय केलो की भूपृष्ठाखाली जस जसं आपण खाली जाऊ तसं काय होते की तापमान वाढत जाते. पण इथे एक स्टेटमेंट केले की प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते व पुन्हा गाभा क्षेत्रात वाढ होते. याचा अर्थ प्रावरणात गेल्यानंतर तापमान कमी होते का? नाही, तापमान वाढतच जाते. फक्त होते काय, तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते. याचा अर्थ समजून घ्या. समजा हे काय की भूकवच आहे, प्रावरण आणि गाभ आहे. सो समजू आपण की भूकवचात आपण खाली गेलो तर काय होईल, समजू आपण एक्झाम्पल घेतो आपण की प्रत्येक किलोमीटरला आपण समजा की 2 डिग्री तापमान वाढते, समजू आपण असं, ठीक आहे ना. म्हणजे प्रत्येक किलोमीटर तुम्ही खाली गेलात की काय होते की तापमान जे आहे ते 2 डिग्री सेल्सिअस न वाढते. आता तुम्ही जेव्हा प्रावरणामध्ये याल तेव्हा प्रावरणामध्ये काय होते की खाली जाताना तापमान वाढणार, फक्त काय होईल प्रत्येक किलोमीटरला ते 2 डिग्री तापमान वाढणार नाही, तर काय होईल ते मे बी 2 च्या ऐवजी 1.5 डिग्रीने तापमान वाढेल. म्हणजे तापमान वाढते का? वाढते. फक्त तापमान वाढीचा काय की दर कमी झाला. म्हणजे कळते ना, मगाशी काय की ते प्रत्येक किलोमीटरला 2 डिग्री तापमान वाढायचं, आता काय होते प्रत्येक किलोमीटरला 1.5 डिग्री काय होते की तापमान वाढते. लक्षात घ्या, ठीक आहे ना. पुन्हा आपण काय केलो की गाभा क्षेत्रामध्ये गेलो की तो दर अजून काय की पुन्हा वाढून जातो. म्हणजे तापमान वाढतेच तुमच्या, कळते ना. पृथ्वीच्या भूकवचापासून केंद्रकापर्यंत गाभ्यापर्यंत आपण जर गेलो तर तापमानामध्ये वाढच होते. फक्त काय की फरक कसा पडतो की भूकवच तुमच्या काय बघतो आपण की तापमान जे आहे तो वाढीचा दर जास्त आहे, प्रावरणात तापमान वाढीचा दर कमी आहे पण तापमान वाढते, आणि गाभा क्षेत्रात तुमच्या परत काय बघतो आपण की तापमान क्षेत्रामध्ये तुमच्या वाढ होते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5,500 ते 6,000 डिग्री सेल्सिअस तापमान, जो गाभा म्हणतो आपण आता, त्या गाभ्याचं तापमान किती असण्याची शक्यता आहे 5,500 ते 6,000 काही डिग्री सेल्सिअस तुमचं लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि मग पुढे म्हणजे बघा भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचं आहे, आणि त्याचे काही 2 उपप्रती आपण मगाशी बोलू. तुमचं पुढे मग करू आपण लगेच. इथे काय घेतलं बघा आपण आता की पृथ्वीचे जे भूकवच आहे याची खरं तर जाडी कमी आहे तुमची, त्याचे आपण 2 भाग पडतो, खंडीय कवच आणि काय की महासागरीय कवच. त्याची आपण माहिती घेतो, ठीक आहे ना. सो खंडीय कवच घेतले बघा. भूखंड प्रामुख्याने सिलिका, पुढे म्हणलं की सिलिकॉन या मुद्राचं काही संयुग आहे तुमचं, आणि ॲल्युमिनियम यांच्यापासून बनलेलं आहे. सो जो वरचा आपण सगळा भाग बघतोय हा वरचा भाग बनलाय कशापासून, सिलिकापासून, आणि कशापासून, ॲल्युमिनियम पासून. या थराला पूर्वी सियाल असं म्हटलं जायचं, पूर्वी म्हणायचं, आता ते नाव नोमेनक्लेचर आपण यूज करत नाही, पण पूर्वी आपण काय म्हणायचो, सियाल म्हणजे काय तर सिलिकॉनचं SI आणि ॲल्युमिनियमचं AL असं एकत्रित काय आपण त्याला सियाल म्हणायचो, पण आता त्याला आपण वापरत नाही शब्द तुमचं, ठीक आहे ना. भूखंडाची जी घनता आहे, पुढच्या कवचाची घनता, ती साधारणतः 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर इतके. ही पण फॅक्ट लक्षात ठेवा, समजते का. भूखंडीय कवचाची घनता किती आहे, साधारणतः 2.65 ते 2.90 ग्रॅम पर घन सेंटीमीटर तुम्ही काय केलीची घनता आहे. खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर आहे. या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतो. दोन्ही फॅक्ट महत्वाच्या. आता आपण मागाशी बोललो खरं तर की खंडीय कवच आहे त्याची सरासरी जाडी किती आहे 30 किलोमीटर. आपण मागाशी बोललो की ते जर आपण पर्वतीय भागात गेलो तर काय तुमच्या ती 40 किलोमीटरच्या आसपास जाते, पण सरासरी तुमची किती 30 किलोमीटर आहे. प्लस याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा खडक सापडतो, खास करून तुमच्या तर ग्रॅनाइट प्रकारचा काय की खडक आपल्याला सापडतो. हे तुमचे काय झालं खंडीय कवच झालं. सेम तुमच्याकडे बघतो आपण की काय की महासागरीय कवच आहे. हा काय असेल, हा भूकवचाचा दुसरा भाग तुमचा असेल, ठीक आहे ना. आणि हा जो थर आहे तो सिलिका आणि मॅग्नेशियम यांच्या संयुगापासून बनवायचा, म्हणजे सिलिकॉनचं SI आणि मॅग्नेशियमचं काय की MG तुमचं, ठीक आहे ना. सॉरी MA तुमचं. यापूर्वी काय म्हणायचो आपण की सायमा म्हणायचो आपण, सॉरी MG नाही, हा MA तुमचं असेल, ठीक आहे ना. सायमा म्हणायचो आपण, आता म्हणत नाही, पूर्वी त्याला आपण काय सायमा म्हणायचो तुमचं. याची जी जाडी आहे थराची तुमच्या कशाची महासागरीय कवचाची, ती साधारणतः बघतो आपण की 7 ते 10 किलोमीटर. ते आपण मागाशी पण बोललो
की भूखंडीय कवचाची जाडी कशी आहे की जास्त आहे आणि सागरीय कवचाची जाडी कशी आहे की कमी आहे. ह्याची घनतेचा विचार केला आपण तर ती जवळपास 2.9 ग्रॅम ते काय की 3.3 ग्रॅम. आता विचार जर केला आपण, कम्पॅरिझन केलं आपण, तर खंडीय कवचापेक्षा महासागरीय कवचाची घनता जी आहे ती थोडीशी काय की जास्त आहे, जाडी कमी आहे. लक्षात घ्या, खंडीय कवचापेक्षा महासागरीय कवचाची काय की जाडी कमी आहे, पण जर घनतेचा विचार केला तर खंडीय कवचापेक्षा काय की महासागरीय कवचाची जाडी थोडीशी कशी आहे की जास्त आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि मग यामध्ये प्रामुख्याने आपल्याला खडक कोण सापडतोय तर बेसाल्ट आणि गॅब्रो हे नाव बघा. इकडे काय होता, इकडे होता ग्रॅनाइट खडक, कशामध्ये, खंडीय कवचामध्ये. आणि इकडे बघतो आपण तुमच्या महासागरीय कवचामध्ये खडक कोणता सापडतो तर बेसॉल्ट आणि गॅब्रो हे दोन खडक तुम्हाला काय की प्रामुख्याने इथं सापडतील. दोन्ही नावं काय करा की प्रॉपर लक्षात ठेवा. आता इथे दोन टेबल घेतात बघा, हे टेबल देखील मोजू, एक एक बघू आपण काय तुमचं. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे. जे आता बोललो आपण की जराशी खंडीय घनता कशी आहे की कमी आहे आणि महासागरीय घनता कशी आहे की जास्त आहे. आता बट ऑब्वियस आहे की ज्याची घनता कमी आहे तो वरती असणार आणि ज्याची घनता कमी आहे तो कसं असणार आहे की खाली असणार आहे. त्याला विलगता आहे तुमची. कॉन्रॉड या शास्त्रज्ञाने काय की शोधून काढलं होतं, कळते ना. खंड आणि महासागर यांचे जे भूकवच आहेत या दोघांच्या घनतेतला फरक आहे आणि जो मधला विलगतेचा भाग आहे तो शोधला कोणी तर कॉन्रॅड या शास्त्रज्ञाने शोधला. म्हणून या विलगतेला कॉन्रॅड विलगता असं देखील नाव दिलं जातं. लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. काय म्हणू आपण तर खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्यामध्ये जो घनतेचा डिफरन्स आहे त्याला विलगता म्हणतो आपण. आणि या विलगता शोधली कोणी कॉन्रॅडनं, म्हणून या विलगतेला काय म्हणतो आपण कॉन्रॅड विलगता म्हणतो आपण, ठीक आहे ना. भूकवच व प्रावरण यांच्यामध्ये देखील विलगता आहे. जसं आपण आता बघितलं तुमच्या की भूकवचाचं खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्यात डिफरन्स आहे, तसा भूकवच आणि प्रावरण जे दोन तुमचे मुख्य भाग आहेत त्यांच्या मध्ये देखील काय की विलगता आहे. आणि त्या विलगतेला म्हणतो आपण काय तर ती शोधले कोणी तर मोहरविस्क नावाचं तुमचं शास्त्रज्ञ त्याने शोधलं होतं. म्हणून या विलगतेला काय म्हणतो आपण की मोह विलगता नाव लक्षात ठेवा. पुढे बघतो आपण की प्रावरण व गाभा यांच्यात देखील विलगता आहे. पुन्हा खालचा प्रावरण थर नंतर काय की गाभा थर यांच्या मध्ये देखील विलगता आहे. आणि ती बघतो आपण की शोधली कोणी गटेनबर्ग शोधली. तर म्हणजे नाव काय दिलं आपण की गटेनबर्ग विलगता. बघा, तीन विलगता बघितल्या आपण, कुठल्या कुठल्या कॉन्रॅड, त्यानंतर मोहो आणि त्यानंतर काय की गटेनबर्ग. कुठे कुठे तुमच्या असतील तर जी कॉन्रॅड विलगता आहे ती खंडीय कवच आणि महासागरीय कवचाच्या मध्ये तुमची असेल. जी कॉन्रॅड विलगता आहे ती तुमची भूकवच आणि काय की प्रावरणाच्या मध्ये असेल. आणि शेवटची गटेनबर्ग तुमची काय की प्रावरण आणि गाभ्याच्या मध्ये असेल. सो ह्या विलगता देखील तितक्याच महत्वाच्या काय की लक्षात ठेवा. अजून एक टेबल आहे बघा की पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधली मूलद्रव्य. जर आपण वेगवेगळे थर बघतोय त्या थरांमध्ये साधारणतः कोणकोणत्या प्रकारची काय की मूलद्रव्य आपल्याला सापडतं बघा. सो पहिला बघतो आपण की सिलिकॉन आहे वरच्या थरामध्ये, नंतर ॲल्युमिनियम आहे, नंतर सिलिकॉन आहे, मॅग्नेशियम आहे, त्यानंतर निकेल आहे, त्यानंतर काय की आयर्न आहे. आणि आता बघतोय आपण की जसं आपण काय की वरून खाली जाऊ तसं काय होतं की घनता जी आहे ती वाढत जाते. म्हणजे वरच्या थरांची घनता कमी आहे आणि जे खालचे थर आहेत म्हणजे गाभा क्षेत्र जे आहे त्याची काय असेल की घनता सगळ्यात जास्त असेल. सो हा देखील टेबल तितकाच काय की महत्वाचा आहे, लक्षात घ्या. हा, पुढे नेक्स्ट बघतोय आपण इथं आता प्रावरण आहे. आता इथं तुम्ही बघाल की अजून काही तुम्हाला एक डायग्राम मिळते, ते डायग्राम देखील महत्वाचं बघा. इथं तुमचं काय की पृथ्वीचं केंद्र आहे, सगळ्यात खालचून उतरू आपण. नंतर आहे अंतर्गाभा, ठीक आहे ना. नंतर आहे बाह्यगाभा. इथे दिले बघा अंतर्गाभा जो आहे त्याच्या समोर लिहिले काय समोर घनरूप, म्हणजे अंतर्गाभा जो आहे तो घन स्वरूपात आहे, स्थायू स्वरूपात आहे. जो बाह्यगाभा आहे तो द्रवरूप म्हणजे काय की तो लिक्विड स्टेट मध्ये आहे. तुम्ही जर इथे बघाल की गाभ्याच्या आपण जर बघितलं तुमच्या पृथ्वीच्या केंद्रापासून जो बाह्यगाभा आहे हे जर आपण अंतर बघितलं तर जवळपास ते एक मिनिट इथं 3471 किलोमीटर आहे. बघा कळते ना, पृथ्वीचं केंद्र ते बाह्यगाभा हे जर आपण टोटल डिस्टन्स बघितलं किती आहे ते 3471 किलोमीटर तुमचं इतकं डिस्टन्स आहे, ठीक आहे. वरती आपण आलो तुमच्या, तर हा तुमचा प्रावरणाचा भाग आहे. आणि प्रावरणाच्या खाली आपण काय की घनरूप, म्हणजे प्रावरण जे आपल्याला कसं आहे की घनरूप. बघा प्रावरण घनरूप, बाह्यगाभा द्रवरूप, अंतर्गाभा तुमचा कसं की परत तुमचा घनरूप आहे, ठीक आहे ना. हे जर बघितलं आपण तुमच्या तर प्रावरणाचा जो वरचा भाग आहे त्याला म्हणतो आपण उच्च प्रावरण, ठीक आहे ना. आणि प्रावरणाच्या खालचा भाग आहे त्याला काय म्हणतो आपण की निम्न प्रावरण म्हणतो आपण. अंतर जर बघितलं आपण तर बाह्यगाभ्याची बॉर्डर ते वरती आपण म्हणतो तुमचं जे भूकवच आहे तिथं पासूनच आपण जर अंतर बघितलं प्रावरणाचं तर किती आहे ते 2870 किलोमीटर काय की इतकी त्याची जाडी आहे, लक्षात ठेवा. सो गाभ्याची जाडी किती आहे 3471 किलोमीटर,
प्रावरणाची जाडी किती आपल्या तर 2870 किलोमीटर. आणि मग इथं तुम्ही बघाल, इथं आता वरचा जो पाळ तुमचा म्हणजे प्रावरणाच्या वरचा जो भाग बघतोय आपण, हा तुमचा जमिनीचा भाग असेल जिथं आपण राहतोय, हे तुमचे पर्वत वगैरे आहेत, आणि हा तुमचा काय की पाण्याचा भाग आहे समुद्राचा तुमचा, याचा खालचा भाग तुमचा, याला काय म्हणतो आपण भूकवच म्हणतो, ज्याची जाडी किती आहे म्हणतो आपण अशी 30 किलोमीटरची काही सरासरी जाडी तुमची असते ना. पण इथं अजून एक इंटरेस्टिंग पार्ट दिला बघा नवीन शब्द, तो म्हणजे की शिलावरण. लक्षात घ्या, हा शब्द अजून काही की आपण बघितला नव्हता. त्याला काय म्हणतो आपण की शिलावरण. काय आहे शिलावरण बघा, इथे दाखवले बघा. काय केले, एक त्यांनी तुकडा बाजूला काढलाय, त्यात काय दाखवले बघा, साधारणतः शिलावरण जे आहे त्याची जाडी किती असते 100 किलोमीटर असते. पण या 100 किलोमीटर मध्ये काय काय येतं तर बघा, पहिले तुमचं भूकवचाचा भाग तुमचा आहे, म्हणजे वरचं जे 30 किलोमीटर तुमचं काय तुमचं असेल भूकवचाचं, आणि खालचं बघतोय आपण की 70 किलोमीटर ते कुठलं आहे प्रावरणाचं. समजते का? सो 30 किलोमीटर भूकवच आणि 70 किलोमीटर प्रावरण याचं एकत्र मिळून तुमचं काय बनतंय की शिलावरण बनते. नीट लक्षात ठेवायचंय कोणत्या भागाला आपण काय म्हणतोय, कोणत्या भागाची जाडी किती आहे, कोणता भाग घन रूपात आहे, कोणता भाग द्रव रूपात आहे, त्यांचं अंतर किती आहे, या गोष्टी आपल्याला की व्यवस्थित एक्झामसाठी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. सो इथं आपण काय करू, सुरुवातीला प्रावरणाची माहिती घेऊ. इथं प्रावरणाची माहिती घेऊ आपण. काय म्हणतो प्रावरण की भूकवचाखालील प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण, जे आपण वरती बोलू की जो वरचा भाग आहे साधारणतः एक साधारण समजून मग की वरचा साधारणतः की प्रावरणाचा एक फार छोटा भाग आहे तुमचा बघतो. भूकवचाच्या खालचा फार छोटा भाग आहे त्याला म्हणतो आपण उच्च प्रावरण, आणि त्याच्या खालचा फार मोठा भाग आहे त्याला म्हणतो आपण काय की निम्न प्रावरण. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. जो वरचा भागाचा तुमचा प्रावरणाचा भाग आहे तो कसा असतोय की प्रवाही असतो. याच भागात शिलारस काय की तुम्हाला आढळतो, म्हणजे जो ज्वालामुखीचा आपण काय की ज्वाला रस म्हणतो आपण, तो सापडतो कुठे आपल्याला उच्च प्रावरणामध्ये सापडतो. यापासून काय बघतो आपण की ज्वालामुखीचे उद्रेक होतात. हा शिलारस पृथ्वीच्या पृष्ठावर येतो आणि प्रावरणाच्या या भागास काय की दुर्बल आवरण असं देखील म्हणतात. हे पण लक्षात ठेवा, जो उच्च प्रावरणाचा भाग आहे त्या उच्च प्रावरणाच्या भागाला काय म्हणतो आपण दुर्बल आवरण असं देखील म्हणतो आपण. भूकंपाचे केंद्र प्रामुख्याने या भागात आढळतं. फार महत्वाचं बघा, ज्वालारस या भागात सापडतो, प्लस यालाच काय म्हणतो आपण दुर्बल आवरण म्हणतो आपण. दुसरं काय म्हणतो आपण की भूकंपाची जी केंद्र आहेत सगळी ती तुम्हाला काय की याच भागामध्ये काय की जास्त सापडतील. भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास काय होते की सुरुवात, आपण मगाशी बोललो तुमचं की साधारणतः भूकवच आहे तिथं आपण काय की 40-30 तुमचं ऍव्हरेज आहे, त्याच्या खाली तुमचं काय होतं की प्रावरण जे ते सुरू होतं. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात, जे आपण आताच बोलू. तुमच्या या भागात 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवरती तापमान हे 22 डिग्री सेल्सिअस ते 2500च्या आसपास काही असू शकते. पुढे बनले बघा, प्रावरणाची खोली 2870 किलोमीटर असावी, जे आपण इथे बघितलं तुमचं असा शास्त्रीय अंदाज आहे. प्रावरणाची सरासरी घनता जी आहे ती 4.5 ग्रॅम. आता बोललो आपण की वरती आपण होतो की भूकवचाची घनता तुमच्या काय की 3 ग्रॅम पर सेंटीमीटरच्या आसपास तुमची होती घनसेंटीमीटरच्या आसपास, मात्र प्रावरणाची घनता किती आहे जवळपास काय की 4.5 ग्रॅम घनसेंटीमीटरच्या आसपास आहे. खोलीनुसार घनतेत काय होतं की वाढ होत जाते. याचं कारण म्हणजे काय की वाढत जाणारा दाब हे आहे लक्षात ठेवा. म्हणजे प्रावरणामध्ये जसं आपण की खाली जाऊ तसं काय तुमचं होतं की घनता जी ती वाढत जाते, आणि ही घनता वाढण्याचं मेजर कारण काय की वरून वाढणार काय की दाब प्रेशर तुमचं. आणि जे निम्न प्रावरण आहे म्हणजे खालचा भाग आहे प्रावरणाचा, त्या प्रावरणाची घनता जी आहे ती जवळपास काय की 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर काय की इतके. या प्रावरणाविषयीच्या फॅक्ट्स काय करू आपण की लक्षात ठेवा. ठीक आहे ना. उरलेला पार्ट जो आहे तो आपण काय करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू आपण, जो गाभ्याचा पार्ट तुमचा असेल तो. ठीक आहे ना. आतापर्यंत जो पार्ट तो व्यवस्थित रिवाइज करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ आपण काय करू तुमचा पुढचा पार्ट कंप्लीट करू आपण. ठीक आहे ना. आणि मग काही तुमचे सजेशन असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.